नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल जाहीर झाला आहे आणि सर्वच पदांचा निकाल हा जाहीर झाला आहे. तुम्ही पाहू शकता इथे सर्वच पदे आहेत, जसे की औषध निर्माण अधिकारी, त्यानंतर भौतिकोपचार तज्ञ, गट क संवर्गातील सर्व पदांचा निकाल जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, जे गुणपत्रिका आहे त्याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक आले आहे. त्याची पण आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील सर्वच पदांचा निकाल हा जाहीर झाला आहे. तुम्ही इथे पाहू शकता गट क, त्यानंतर पुन्हा इथे गट ड बद्दल पण माहिती आहे. मित्रांनो, गट क संवर्गातील निम्न श्रेणी लघुलेखक या पदाची आपण गुणपत्रिका पाहूयात. याच्यामध्ये त्यांनी ही गुणपत्रिका इथून डाउनलोड करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, त्यानंतर रोल नंबर, ॲप्लिकेंट नेम, त्यानंतर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत, हे सर्व माहिती त्यांनी ते गुणपत्रिकेमध्ये दिली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षेत मिळालेले गुण, गुणपत्रिका या विषयाबद्दल एक प्रसिद्धीपत्रक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलं आहे. त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय माहिती दिली आहे आपण ती पाहूयात. या प्रसिद्धीपत्रकामध्ये असं म्हणलं आहे की आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व ड संवर्गातील ऑनलाईन परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यात 108 परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 या दिनांकामध्ये घेण्यात आली होती व 12/12/2023 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. ATCS ION यांनी उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील पदनिहाय मिळालेले गुणांचा सादर केलेला तपशील यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुणक्रमांकांच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही. विहित कालमर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले आहेत. अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप कालमर्यादा उलटून गेल्याने विचारात घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. मित्रांनो, आरोग्य विभागाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे आणि त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुणक्रमांकांच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही, असं त्यांनी या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर विहित कालमर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले आहेत. जे कालमर्यादेमध्ये आक्षेप जाहीर केले होते ते विचारात घेण्यात आलेले आहेत आणि अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप कालमर्यादा उलटून गेल्याने विचारात घेण्यात येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला आरोग्य विभागाचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला नोकरीविषयक संधी येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व पदांचे निकाल इथे पाहायला भेटतील. त्याचबरोबर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF स्वरूपात हा निकाल पाहायला भेटेल. त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव आणि गुण बघू शकता. तर मित्रांनो, ही माहिती होती आरोग्य विभागाच्या निकालाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.